नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शनिवार. तर आमच्या ओवीची शाळा आज 3 वाजता सुटली, त्यामुळं ती पण आज शेतामध्ये आली काम करू लागायला. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, हे जांभळीचं भलं मोठं झाड आहे. तर मित्रांनो, ह्या जांभळीच्या झाडाला ज्यावेळेस ह्याची पानगळती झाली होती त्यावेळेस तुम्ही बघू शकता खाली खूप सारा हा पाला पडला होता. तर आम्ही काय केलं, हा सगळा पाला आता एकत्र केला आहे आणि ह्याला भरून आम्ही उकरड्यामध्ये टाकतोय, जेणेकरून ह्याचं कुजल्यानंतर मस्तपैकी खत तयार होईल. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर असं तुमच्या शेतामध्ये वगैरे जर मोठे झाडं असतील आणि त्याचा जर पाला वगैरे पडत असेल तर तो एकत्र करून तुम्ही पण ह्याच्यापासून एक उत्तम खत तयार करू शकता. बघा आमच्या ओवीने बघा किती मोठी पाटी उचलली आणि ती आता घेऊन चालली. आणि त्या साईडला बघा एक इथं सिमेंटचे पत्रे लावलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही आमचा उकिरडा तयार केलेला आहे जिथं आपण खत साठवतो. आणि मित्रांनो, हे आमच्या शेळ्या, आत्ताच त्यांना चारा टाकलेला आहे, बघा कसं काय खात्यात. हे 4-5 शेळ्या आहेत त्या, आणि त्यांची 2 गोंडस पिल्लं आहेत. ते पिल्लं पण दाखवतो तुम्हाला. पा किती भारी आहे ना. ही आहे, हे पाट्रो आहे, आणि हे जे आहे ना ब्लॅक, हा पूर्ण काळा आहे, ते हा बोकड आहे. तर ह्या शेळीला हे पाठबोकड झाले होते, आणि हे बाकीच्या एक 4 शेळ्या आहेत त्या. आणि चला तुम्हाला आता कोंबड्या दाखवतो. हे कोंबड्यांनी एक 3 कोंबड्या आहेत. 3 कोंबड्यांनी मिळून एक पिल्लं काढलेले आहेत, काय मोठे आहेत बघा. ही आता मी चरायला सोडलेत, बघा कसं काय पिल्लं आहेत का. ही ह्या कोंबडीने साधारण 12 पिल्लं काढली होती, आणि तुम्ही इथं गवतात पाहू शकता हे जरा मोठ्या साईजची पिल्लं आहेत. तर हे 2 कोंबड्यांनी मिळून एका कोंबडीने 14 काढले होते आणि एका कोंबडीने 12 काढले होते. तर असे एक 26 पिल्लं होते. कोंबडी बघा कशी मातीमध्ये हे करते, माती उकरते बघा, भारी आहे ना. मस्त पलीकडल्या साईडला एक कोंबडी माती उकरते. तर ते ॲक्च्युली पंखामध्ये माती वगैरे घेत असते, जेणेकरून त्याच्यावरती जे किटाणू वगैरे आहेत ते त्याच्यामुळे मरतात, म्हणून हे कोंबड्या अशा मातीचंच बात घेतात. ओके मित्रांनो, आणि ह्या साईडला पाहू शकता ही आमची आंब्याची बाग आहे इकडे.